नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी संस्कृतच्या पाठ्यघटकातील 5व्या मंडलातील दुष्यंत सर्वदमनयोः या पाठाचा परिचय करून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हे 5वं मंडल जे आहे ते नाट्य उतार्यावर आधारित आहे आणि या नाट्य उतार्याची थीम जी आहे ती थीम म्हणजेच पुत्रसंगम, म्हणजे पिता पुत्रांची भेट, अशा यावर आधारित आज आपण दुष्यंत सर्वदमनयोः या पाठाचा नाट्य उतार्याचा परिचय करून घेणार आहोत. पाहूया. तुमच्याकडे पुस्तक जर असेल तर पान क्रमांक 76 हा नाट्य उतारा दिलेला आहे, नाहीतर स्क्रीनवर तुम्ही पाहताच आहात. पाहूया या पाठाची भूमिका. पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. या सुभाषितामधून कालिदासाचा परिचय किंवा त्याचं महत्त्व हे सांगण्यात आलेलं आहे. पहा. पुरा कवीनां गणना प्रसंगे, पूर्वी कवींची गणना करण्याच्या प्रसंगी, कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा, कालिदास हा करंगळीवर अधिष्ठित झाला. म्हणजे पहिल्यांदा कालिदासाचं नाव हे पहिल्यांदा मोजल्या गेलं करंगळीवर. अद्यापि तत्तुल्य कवेः अभावात, अद्यापि अजूनही तत्तुल्य कवेः अभावात, त्याच्या बरोबरीचा कवी नसल्यामुळे, अनामिका सार्थवती बभूव, करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे तिला आपण अनामिका म्हणतो. करंगळी कनिष्ठिका, त्या बाजूचं बोट अनामिका, त्या बाजूचं बोट मध्यमा, अशा अर्थाने. अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव, पण अजूनही त्याच्या तोडीच्या कवीचा अभाव असल्यामुळे, म्हणजे त्याच्या बरोबरीचा कुणी नसल्यामुळे, अनामिका हे नाव त्या करंगळीच्या शेजारच्या बोटाला सार्थ झालं. म्हणजे कालिदास हा आपल्या संस्कृत भाषेतला अतिशय श्रेष्ठ असा कवी. इति अस्ति कविकुलगुरु कालिदासस्य ख्यातिः, अशी ही कविकुलगुरु कालिदासाची ख्याती होती. कालिदासः ख्रिस्ताब्दपूर्वे प्रथमे शतके अथवा ख्रिस्ताब्दस्य चतुर्थे शतके अजायत इति अस्ति मतभिन्नता. कालिदास हा कवी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात किंवा इसवी सनाच्या 4थ्या शतकात होऊन गेला, अशी त्या कालिदासाच्या जन्माविषयीची मतभिन्नता आपल्याला दिसते. साधारण काय तर मागच्या काळातल्या कवींनी कधी स्वतःचा परिचय किंवा स्वतःचं स्थान, जन्म, वेळ कशा पद्धतीने हे काही ठेवलेलं नव्हतं. मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम, अभिज्ञानशाकुंतलम इति त्रीणी नाटकानी. कालिदासाची जी नाट्यसंपदा आहे त्याच्यामध्ये पहिलं नाटक आहे मालविकाग्निमित्रम, म्हणजे मालविका आणि अग्निमित्र यांचं वर्णन त्या ठिकाणी आहे. दुसरं नाटक आहे विक्रम उर्वशीयम आणि तिसरं नाटक आहे अभिज्ञान शाकुंतला. अशी ही 3 कालिदासाची नाटकं प्रसिद्ध आहेत. शिवाय मेघदूतम ऋतुसंहारमिती 2 खंडकाव्ये, मेघदूत आणि ऋतुसंहार अशी 2 खंडकाव्य ही देखील प्रसिद्ध आहेत. आणि कुमारसंभवम रघुवंशम इति 2 महाकाव्ये एतावती तस्य साहित्य संपद. आणि रघुवंश आणि कुमारसंभवम ही 2 त्यांची महाकाव्य, अशी ही त्यांची एकूण साहित्य संपदा कालिदासाची आहे. पहा, कालिदासाचं साहित्य तुलनेनं छोटं जरी असलं तरी त्याच्यामधल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी या संस्कृत भाषेला अतिशय परिचयाच्या आहेत. म्हणून कालिदासाच्या श्रेष्ठत्वानुसार त्याला कविकुलगुरू असं म्हटलं गेलेलं आहे. कालिदासांची 3 नाटकं, 2 खंडकाव्य आणि 2 महाकाव्य हे सर्व साहित्य कालिदासाला अजरामर बनवण्यात फार मोठं वाटा ठरलेला असतं. दशरूपकेषु प्रथमः तथा प्रमुख रूपक प्रकारः नाम नाटकम. आपल्याला माहिती आहे दशरूपक, त्यामध्ये नाटकम, प्रकरणम, भान, व्यायोग, समवकारः, प्रहसनम, विथी, अंक, ह्यामृग आणि डिंब या अर्थाने हे दशरूपकाचे नावे आहेत. पाठ्यपुस्तकाचं जर शेवटचं पान तुम्ही बघितलात तर त्याच्यावर तुम्हाला नटराजाच्या मूर्तीसोबत या 10 रूपकांची नावंसुद्धा तुम्हाला दिसतील. त्यातलं हे रूपक प्रकार म्हणजेच नाटक आहे, प्रमुख प्रकार.
इतिहास पुराण मूला कथा. प्रामुख्याने नाटकामध्ये काय असतं तर इतिहास किंवा पुराण इत्यादी ठिकाणची मूळ कथा असते. शृंगार वीरयोः अन्यतमः प्रमुख मुख्य रसः. शृंगार किंवा वीर यापैकी एक किंवा दोन्ही असे हे दोन श्रेष्ठ रस, मुख्य रस असतात. एकूण रस 9 आहेत. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांत. त्यापैकी शृंगार किंवा वीररस प्रधान हे प्रामुख्याने नाटकात असतात. श्रेष्ठ नायक नाटकामधला नायक जो आहे, नट जो आहे तो श्रेष्ठ असा नायक पाहिजे. देव अथवा राजा, देव किंवा राजा याप्रमाणे. आणि 5 वा 7 अंकः एते सन्ति नाटकस्य विशेषः. 5 किंवा 7 अंक हे या नाटकाचे विशेष आहेत. रूपक नाट्य प्रकारातलं हे नाटक आहे या अर्थाने. या पाठामध्ये काय, अभिज्ञान शाकुंतलस्य 7मांकात अयम नाट्यांशः स्वीकृतः. कालिदासाची जी 3 नाटकं आपण सांगितली होती, मालविका अग्निमित्रम, विक्रम उर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम, त्यापैकी अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातून हा नाट्यांश निवडण्यात आलेला आहे किंवा घेण्यात आलेला आहे. काय आहे दुर्वाससः शापेन जातात विस्मरणवशात दुष्यंतेन गर्भवती शकुंतला परित्यक्ता. दुर्वास मुनींच्या शापामुळे विस्मरण झालेल्या दुष्यंत राजाने गर्भवती असलेल्या शकुंतलेचा त्याग केला. सा मारीच्या आश्रमे पुत्रम सर्वदमनम जनितवती. आणि मग ही दुष्यंताकडून त्यागल्या गेलेली शकुंतला अरण्यामध्ये आली, वनामध्ये आली आणि वनामध्ये मारीच ऋषीच्या आश्रमात ती आश्रयाला राहिली. आणि मारीच ऋषीच्या आश्रमातच तिने आपल्या मुलाला, म्हणजे त्या मुलाचं नाव काय, सर्वदमन असं त्या मुलाचं नाव ऋषींनी ठेवलेलं. तिने आपल्या मुलाला सर्वदमनाला जन्म दिला. सा मारीच्या आश्रमे पुत्रम सर्वदमनम जनितवती. तिने मारीच ऋषीच्या आश्रमामध्ये आपल्या मुलाला म्हणजेच सर्वदमन नावाच्या मुलाला जन्म दिला. कश्चित कालानंतरम दुष्यंतः दैववशात तत्र आगतः. काही काळानंतर दैववशातमुळे राजा दुष्यंत जो आहे तो त्या वनामध्ये आलेला आहे. आणि वृक्षांतरितः दुष्यंतः कौतुकेन बाललीलाः दृष्टवान. वृक्षांतरितः दुष्यंतः, झाडाच्या मागून दुष्यंत राजा, कौतुकेन कुतूहलाने, उत्सुकतेमुळे, बाललीला दृष्टवान, तो बाललीला पाहू लागला. म्हणजे त्या सर्वदमनाचा खोडकरपणा किंवा खेळ जो आहे वनात असलेला, त्या सर्वदमनाचा खेळ पाहू लागला. तापसीभ्याम संवाद माध्यमेन तेन स्वपुत्रः कथम अभिज्ञातः इति अस्ति अस्य नाट्यखंडस्य विषयः. तापसीभ्याम संवाद माध्यमेन, त्या सर्वदमनाला म्हणजेच शकुंतलेच्या मुलाला ज्या दासी सांभाळ करत होत्या, ज्या तापसी सांभाळ करत होत्या, त्या तापसीभ्याम संवाद माध्यमेन, त्या तपस्विनींच्या संवाद माध्यमाने, तेन इति त्याने म्हणजे त्या दुष्यंत राजाने, स्वपुत्र कथम अभिज्ञातः, त्याने स्वतःच्या मुलाला कसं ओळखलं किंवा अरे हा आपला मुलगा आहे हे कसं त्याने ओळखलं त्या तापसींच्या मध्ये संवादातून. इति अस्ति अस्य नाट्यखंडस्य विषयः, असा या नाट्यखंडाचा विषय आहे किंवा नाटकाचा विषय आहे. पाहूया आपण. दुष्यंत सर्वदमनयोः. पहा तुमच्या पुस्तकात अगोदर, जृंभस्व सिंह दंतास्ते गणेशे. या ठिकाणी रंगमंचावर किंवा नाट्यवट्टात आपल्याला लक्षात येईल की हे मारीच ऋषीचा आश्रम आहे, अरण्याचा भाग आहे. आणि त्या अरण्याच्या भागामध्ये कुणीतरी सर्वदमन नावाचा एक छोटासा मुलगा सिंहाच्या शावकासोबत, सिंहाच्या पिलासोबत खेळत आहे. आणि त्या सर्वदमनाचा देखरेख करण्यासाठी त्याच आश्रमात असलेल्या 2 तपस्विनी त्याच्या अवतीभोवती आहेत. आणि एका ठिकाणी तो वनामध्ये तो सिंहाच्या पिल्ल्याला पकडतो, सिंहाच्या शावकाला पकडतो आणि त्याच्यासोबत खेळत बसतो. आणि तिथेच योगायोगाने दुष्यंत राजा जो आहे तो वनामध्ये अरण्यामध्ये आलेला, तो सगळं कुतूहलापोटी एका झाडाच्या पाठीमागे राहून ह्या सगळ्या त्या सर्वदमनाच्या बाललीला पाहत असतो. त्या ठिकाणचा हा प्रसंग पहा. बालः मुलगा म्हणतो, जृंभस्व सिंह दंतास्ते गणेशे.
जृंभस्व इति जृंभ धातू पहिल्या गणात्मने पदाचं लोट लकाराचं रूप आहे ते. जृंभस्व इति उघड, सिंह इति सिंहा, हे सिंहा उघडतो तोंड. काय करेन मी? दंतान ते गणैशे, दंतान इति दात, ते म्हणजे तुझे, गणैशे गण धातू आहे, 10व्या गणाचा आहे तो, लोट लकाराचं रूप म्हणजे द्वितीय भविष्यकाळाचं रूप आहे ते. दंतान ते गणैशे, मी तुझे दात मोजणार आहे. जृंभस्व सिंह दंतान ते गणेशे, हे सिंहा तोंड उघड, मी तुझे दात मोजेन. त्यावर पहिली तापसी म्हणते बघा प्रथमा, अरे अविनीत हंत वर्धते तव संरभा, स्थाने खलु ऋषिजनेन सर्वदमने इति कृतनामधेयो असी. काय म्हणते पहिली तापसी? पहिली ती अरण्यात असणारी ती स्त्री काय म्हणते पहा, सर्वदमनाचा देखभाल करण्यासाठी असलेली. अविनीत, अविनीत म्हणजे न विनीत इति अविनीत, अरे उद्धटा, हंत अरे, वर्धते तव संरभा, संरभ इति दांडगाई धिटाई खोडकरपणा, वर्धते म्हणजे वाढतोय, तव म्हणजे तुझा, अविनीत हंत वर्धते तव संरभा, अरे उद्धटा, अरे तुझा खोडकरपणा वाढतच आहे, तुझी दांडगाई वाढतच आहे. स्थाने खलु ऋषिजनेन सर्वदमन इति कृतनामधेयो असी. स्थाने खलु ऋषिजनेन, खरोखर या ठिकाणी ऋषीजनांनी, सर्वदमन इति, सर्वदमन हे असे, कृतनामधेय ज्यांनी नाव ठेवलेलं आहे असे, ते असी म्हणजे योग्य आहे या अर्थाने. स्थाने खलु ऋषिजनेन सर्वदमन इति कृतनामधेय असी, खरोखर ऋषीजनांनी तुझं नाव सर्वदमन ठेवलंय, ते खरोखर योग्यच आहे. सर्वदमन म्हणजे काय? सर्वान दमयती इति सर्वदमन, अशा अर्थाने त्याचा विग्रह करता येतो. बाल्ये एव सह तपोवनस्थान पशून दमयती, लहानपणातच तो पशूंना दमवित होता किंवा त्यांच्या खोड्या काढत होता, म्हणून त्याचं सर्वदमन असं हे नाव सार्थक या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पहा प्रथमा, अविनीत हंत वर्धते तव संरभा, अरे उद्धटा, अरे तुझी दांडगाई वाढतच आहे. स्थाने खलु ऋषीजनेन सर्वदमन इति कृतनामधेय असी, खरोखर ऋषीजनांनी तुझं सर्वदमन हे नाव ठेवलंय, ते योग्यच आहे. राजा हे सगळं झाडाच्या मागून पाहत असतो आणि ऐकत असतो. तो म्हणतो पहा, आत्मगतम, आत्मगतम इति स्वतःशी. किम नु खलु बाले अस्मिन् औरस इव पुत्रे स्नियती मे मनः, नूनमपत्यता मां वत्सलयति. पाहते, किम नु खलु बाले अस्मिन् औरसे इव पुत्रे स्नियती मे मनः, त्याच्यातला विग्रह तुमच्या लक्षात आला असेल. किम नु खलु, का बरे खरोखर, अस्मिन बाले या मुलाकडे पाहून किंवा या मुलामध्ये, औरस इव पुत्रे जणू काही स्वतःच्याच मुलाप्रमाणे, स्नियती प्रेम करत आहे, मे मनः माझं मन. पहा, किम नु खलु बाले अस्मिन औरस इव पुत्रे स्नियती मे मनः, का बरे खरोखर स्वतःच्या मुलाप्रमाणे माझं मन हे या बालकावर प्रेम करीत आहे. प्रश्न म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर कदाचित दुष्यंत राजा हा निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यातला बालसुलभ किंवा प्रेमभाव जो आहे पुत्राविषयीचा तोच कदाचित जागा झाला असेल, म्हणून तो म्हणतो मनाशीच, किम न खलु बाले अस्मिन औरस इव पुत्रे स्नियती मे मनः, का बरे खरोखर स्वतःच्याच मुलासारखं माझं मन या बालकावर प्रेम करत आहे. नूनम खरोखर, अनपत्यताम पुत्र नसणे, अपत्य नसणे म्हणजेच निपुत्रिकपणा, माम वत्सलयती जणू काही माझ्यात वात्सल्य भाव निर्माण करत आहे. म्हणजे मुलगा नसल्यामुळेच मुलाविषयीचं प्रेम त्या मुलावर किंवा सर्वदमनावर प्रकट होत आहे, असं म्हणून तो स्वतःची समजूत काढतो किंवा बोलतो वाक्य. नूनम अनपत्यता माम वत्सलयती, खरोखर निपुत्रिकपणाचा माझ्यातला वात्सल्यभाव निर्माण करत आहे. त्यावर तिकडे प्रथमा पहिली दासी म्हणते, वत्स हे मुला, हे सर्वदमना, एनम बालमृगेंद्र मुंच, या बालमृगेंद्राला सोड तू. बालमृगेंद्र इति छोट्याशा सिंहाला, सिंहाच्या
पाडसाला शावकाला. एनम बालमृगेंद्रम मुंच, या छोट्या सिंहाला तू सोड. अपरम ते क्रीडनकम दास्यामी, ते तुला अपरम दुसरे क्रीडनकम खेळणे दास्यामी देईन. दा धातूचं लुट लकाराचं रूप आहे, द्वितीय भविष्यकाळाचं रूप. अपरम ते क्रीडनकम दास्यामी. वत्स एनम बालमृगेंद्र मुंच, हे मुला तू या छोट्या सिंहाला सोडून दे. अपरम ते क्रीडनकम दास्यामी, मी तुला दुसरं खेळणं देईन. त्यावर तो सर्वदमन काय म्हणतो पहा. कुत्र, कुठे आहे. देही येतत, देही अधिक येतत इति देही येतत, दे मला हे खेळणं. इति हस्तम प्रसारयती, असे म्हणून तो हात पसरतो किंवा पुढे करतो. कुत्र देही येतत इति हस्तम प्रसारयती. ती पहिली दासी जी आहे, तापसी जी आहे, ती तापसी म्हणते की सोड त्या सिंहाच्या पिल्लाला, तुला मी दुसरं खेळणं देईन. आणि मग दुसरं खेळणं म्हणल्यानंतर बालसुलभ भाव त्या खेळण्याकडे आकृष्ट होतो आणि लगेचच तो तिला विचारतो, तापसीला, कुठे येते ते खेळणं, मला देते. म्हणून तो बालसुलभ भाव हात पुढे करतो. तेवढ्यात तो राजा त्या मुलाच्या हाताकडे बघतो, म्हणजेच सर्वदमनाच्या हाताकडे बघतो आणि म्हणतो, राजा कथम चक्रवर्ती लक्षणम अपि अनेन धार्यते. अनेन याने धार्यते, ती धारण केले आहेत. कथम कसे बरे, काय लक्षण. चक्रवर्ती लक्षणम, चक्रवर्ती लक्षण. पहा पाठीमागे पुस्तकात तुमच्या पुढच्या पानावर पान क्रमांक 78 टीप आहे, चक्रवर्ती. हे जन्माला येतानाच एक खून हातावर असते. अतिरिक्त करो यस्य ग्रंथिता अंगुलिको मृदू, चापांकुशा कुशांकितो यस्य चक्रवर्ती भवे ध्रुवम. अशा अर्थाने ते सगळे चक्रवर्ती जी काही लक्षणं असतात ती त्याच्या हातावर पाहतो आणि त्यालाही आठवतं की सर्वथा चक्रवर्तीनं पुत्रम अवाप्नुहि, तुलाही असा चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल किंवा लाभेल, असा तो ऋषीवचन दिलेला, ऋषींनी आशीर्वाद दिलेला त्याला आठवतो. आणि मग तो सर्वदमनाच्या हाताकडे पाहून म्हणतो, कथम चक्रवर्ती लक्षणम अपि अनेन धार्यते. अरे याने देखील कसे बरे चक्रवर्ती लक्षण धारण केलेले आहेत. म्हणजे या सर्वदमनाच्या हातावरही चक्रवर्ती लक्षणं आपल्याला पाहायला भेटतात. जसा या दुष्यंताच्या राजाच्या हातावर चक्रवर्तीचे लक्षण होते, म्हणून त्याला सुद्धा हे थोडंसं वेगळं वाटतं. धन्यवाद. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओ पाठात.